हॅलो, नमस्ते. कसं काय आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. मला काल का नाही खूप काय आनंद वाटला माहीत आहे का? दर आ, युगादी किंवा गुढीपाडवा म्हणा, आपले आ, काय म्हणू, नवीन वर्षाचा पहिला दिवस आपण सहजा कसं साजरा करतो? आपण देवळात जातो. आपण सर्वजण. मला काय आनंद खूप वाटला, म्हणजे आपले देशाच्या प्रेसिडेंट माननीय राष्ट्रपती श्रीमती मुर्मू ह्या सुद्धा काल राधा केलीकुंज आश्रमात मथुरेत जाऊन ते प्रेमानंद महाराजांचा दर्शन घेतलं. त्यांच्याशी वार्तालाप झाले. आपल्याला माहीत आहे महाराजांचं, आपण ऐकले किती ते आपले रोजचे जीवनाशी संबंधित म्हणा किंवा राजकीय म्हणा, सगळे म्हणजे कसं बोलतात, म्हणजे हे आपले सर्वांना माहीत आहे. आपण बघतो त्यांचे व्हिडिओज म्हणा, रील्स म्हणा. त्यामुळे आणि स्वामी प्रेमानंद महाराजांकडे आपल्याला माहीत आहे विराट कोहली जातात, हेमा मालिनी जातात, किती बडे बडे सगळे राजकारणी जातात, फिल्म फेस्टिवल फिल्ममधले जातात. सगळे लोक त्यांना खूप मानतात आणि जनसामान्य आपले तुमच्यासारखाला तरी आपण आहोतच. त्यामुळे काल मला खूप आनंद वाटला वृंदावनला ते. आणि काल का नाही 19 मार्चला महाराजांचा जन्मदिवस होता, वाढदिवस होता. 56 वर्ष पूर्ण झाली वाटते. 13व्या वर्षापासून ते संन्यास स्वीकारलेला आहे. आणि आपल्या राष्ट्रपती 18 तारखेला अयोध्येला गेल्या होत्या, आपल्याला माहीत आहे. आणि नंतर त्या वृंदावनला आल्या. त्या वृंदावनला येणार म्हटल्यावर वृंदावन एकदम स्वच्छ झालं. नाही तर आपल्याला माहीत आहे साफसफाई काय आहे तिथे म्हणून. वृंदावन अगदी गल्ल्यात गाई बी सगळं. आपण तुम्ही गेलेला असाल, मी पण गेलेली आहे, बघितलंय आपण. पण काल सगळं एकदम चकचकीत झालं, साफसफाई झाली, छान झालं. पाऊस पण आला आणि ते पावसानं आणि स्वच्छ केला. आणि खूप काय मथुरा म्हणजे एकदम स्वच्छ साफ सफाई झाली. अतिशय स्वच्छ झालं वातावरण. आणि सगळे आपले माननीय राष्ट्रपतीजींची अपेक्षा करत होते आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे आल्या. आणि ते काय केलं, गेटच्या आधी गाडी थांबवली आणि तिथून उतरून त्या पायी बाबांना भेटायला गेल्या, प्रेमानंद महाराजांना. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी होती, जावई, 2 नाती होत्या. आणि तिथे अर्धा तास त्यांचं बोलणं झालं. स्वामीजींकडनं ते खूप गोष्टींवर त्यांची बोलणी झाली सगळी. आणि त्या स्वामीजींकडनं आशीर्वाद पण घेतल्या. आणि आपल्याला माहीत आहे, आपणही गेल्या वेळा आपल्याला सुद्धा दर्शन देतात बरं का स्वामीजी. आधी आपण जाऊन नंबर लावावं लागते आणि आशीर्वाद द्या म्हटलं की ते काय म्हणतात, माझ्या आशीर्वादानं काही होणार नाही, तुम्ही केलेल्या कामामुळे सर्व काही होणार, हे म्हणत असतात. त्यामुळे कालचा दिवस खूप असा
हे वेगळा होता. आणि मला वाटते ह्या आपल्या भारतातल्या पहिल्या राष्ट्रपती असाव्या महाराजांचे भेटीला गेलेल्या. आणि त्यांचं हे अयोध्येची भेट असेल किंवा निमकरोली बाबांना पण त्या भेटायला आज जायच्या होत्या, गेल्या असतील. त्यांचं हे सगळं बघितलं की त्या पण किती स्पिरिच्युअल आहेत आपल्याला जाणवते. आपल्याकडे पण त्या शिर्डीला आल्या होत्या, आपल्याला माहीत आहे. अतिशय साधं वागणं. देशाची पहिली नागरिक राष्ट्रपती एवढे मोठे पोस्टवर असलं तरी अगदी सरळ साधं वागणं हे त्यांना का नाही खूप हे त्यांचे वागण्यामुळे लोकांना ते खूप आकर्षित करून घेतलेलं आहे. आणि स्पिरिच्युअल आहेत त्या आपल्याला माहीत आहे. आणि अतिशय वागणं, रोजचं योगासनं, अमुक तमुक सगळं म्हणजे खरोखरच एका इंडियन ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. अतिशय साधं. आणि त्यांचे हे सगळे विजिट्स आपण बघितले तर आता राधा केलीकुईला गेल्या, संतांच्या भेटी घेतात त्या. म्हणजे आपले कामात त्या कुशल आहेतच, एट द सेम टाइम त्या खूप स्पिरिच्युअल आहेत. आणि मला वाटते त्यांचे हे सगळे वागण्यामुळे, त्यांचे हे विश्वासामुळे त्या लोकांचं प्रेम पण ते भरपूर मिळवले, खूप मिळवले. त्यांचे दर्शन केलेलं ते हे सुद्धा काही लोकांना आवडलं पण नाही बरं का. आपल्यासारख्याला आवडलं पण काही लोकांना आवडलं नाही, अमुक तमुक म्हणायला लागले. पण हे बघा, त्या राष्ट्रपती असू दे, त्या शी इज ऑल्सो ए ह्युमन बिईंग. त्यांनाही काही त्यांचे आवडी निवडी, विश्वास हे सगळं असतेच का नाही. त्यामुळे दॅट इज अ गुड थिंग. म्हणजे आणि शेवटी माणसानं कसं, मला कसं पाहिजे तसं मी वागायला पाहिजे. मला तरी खूप आवडल्या त्या. आणि त्यांचं इव्हन हे वागणं, बोलणं म्हणा, सगळं खूप अगदी साधेपणानं वागणं. त्यामुळे लोकांना त्या खूप आवडतात. द्रौपदी मुर्मू. आपल्याला काय वाटते? लेट मी नो.